शिवबा, तुम्ही आता इथं झोपला नाहीत अजून? तुम्ही तरी कुठे झोपला आहात? शिवबा हो, आम्हाला कामं आहेत. खली त्यांची उत्तरं द्यावी लागतात. काही खली ते स्वतः लिहावे लागतात. हे काय आहे आऊ? हे हा नकाशा. नकाशा म्हणजे काय? म्हणजे शिवबा, तुम्हाला आपल्या गडाभोवतालचा परिसर ठाऊक आहे. कितीतरी दूरवरचे डोंगर किल्ले आपल्याला इथून दिसतात. हो आऊ. मग हा आपला शहागड. आणि हे सगळे आपल्याला दिसतात ना किल्ले, ते हे सगळे. समजलं? समजले. पण आऊ, हा नकाशा इतका मोठा आहे आणि आपला गड यावर इतका छोटा का? कारण हा पूर्ण दख्खन प्रांत आहे. खूप किल्ले आहेत यात. हे आमचं सिंदखेड आणि हा दौलताबाद किल्ला. इतकं सगळं आहे यात? हो. मग आबासाहेब आत्ता कुठे आहेत हे दाखवू शकाल यावर? हे पहा, हे इथं परांडा किल्ल्यावर. जिजाका, बाहेर भीमराय आले आहेत. या म्हणावं त्यांना. जी. राणी साहेब, परांडा किल्ल्यावर महाबत खान आणि त्याचा मुलगा खान जमान चालून आलेत. लय मोठी फौज आहे त्यांच्या संघ. आणि उत्तरेतून शहजादा शुजाला बी पाठवले बादशहानं त्यांच्या मदतीला. असा किती फौजपाटा आहे त्यांच्याकडं? आता बोलून चालून त्यो शहजादात आहे. समदे मन सबदार झालंच तर 1000 आधी आणि तितकेच बरकंदा स्वार आहे ती. संगतीला तिरंदाज प्यादे बी आहेत. खूपच जास्त तयारी केलेली दिसते बादशहानं. आणि 25 लाखांचा खजिना बी मंजूर केलाय दरबारातनं. असं म्हणजे ही लढाई आता प्रतिष्ठेचा प्रश्न केलाय बादशहानं. अब्बू, इतनी रात हो गई, आपकी तबीयत तो ठीक है ना? ठीक है। जिम्मेदारी का घोड़ा हमें आग मूंदने की इजाजत नहीं देता। फिर नींद तो बहुत ही दूर की बात है। आप फिक्र ना करो, हम सब है। और इतनी बड़ी फौज शाहजी की हैसियत ही ना होगी। ये तुम नहीं, तुम्हारा उबलता हुआ खून बोल रहा है। बेटे, हम शाहजी को अच्छी तरह से जानते हैं। वो बहुत ही चालाक है। उसने कई बार हम मुगलों को मात दी है और बादशाह ने हमें आखिरी मौका दिया है। तो आखिरी सही, हम शाहजी राजा को नाकामयाब करके रहेंगे। इसीलिए तो मैं आया हूं और फौज भी आ रही है। बादशाह की कड़वी फौज और साथ में शहजादा शुजा भी। इसी बात का तो डर है। इतनी फौज और साथ में शहजादा, और फिर भी हम शाहजी को नाकामयाब नहीं कर पाए तो हमारी उम्र भर की हिम्मत नाकाम। हमारी सब उम्मीदों पर पानी फिर जाएगा। बेटे, बादशाह सलामत की खिदमत और हर जंग में जान की बाजी लगाकर जंग जीतना सब मिट्टी में मिल जाएगा। अब्बूजान,
ये आप क्या कह रहे हो? तो और क्या कहूं? कितने दिनों से मैं शाहजी का पीछा कर रहा हूं। मैं यहाँ दक्कन में हूं और मेरे आंखों के सामने वो निजाम शाह बन बैठा हो। जानते हो पाशा सलामत ने मुझ पे क्या गलत लिखा? अब्बूजान, अब हम बाजू पलट देंगे। हाँ बेटा, अगर तुम कहते हो तो वैसा ही हो। अब हम हर हाल में जंग जीतना चाहते हैं, जितना ही होगा। अगर जीत नहीं पाते तो हमारे सामने एक दरवाजा खुला होगा। दरवाजा? मौत का दरवाजा। क्योंकि बादशाह हमें जीने नहीं देंगे। एकूण सध्याचा काळ धामधुमीचा ठरणार आहे तर जी राणीसाहेब, 25-30 हजार सैन्याची कुमक नव्याने मिळवले महाबत खानानं. शिवाय शहजादा शुजाबी आलाय दातोट खात. आणि एवढंच नाही तर काय बी करून महाराजांशी संपवा अशी तंबीज दिली आहे शहाजहान. भीमराय, आपल्याला जर महाराजांना मदत करायची असेल तर ती कशी करता येईल? अब कशी करता येईल हो? नाही करता येणार. मदत करता येईल भीमराय. कशी? मोगल फौजेची रसद तोडून. रसद तोडायची? भीमराय, एकूणच हा परिसर आपल्या परिचयाचा. वाटापायाखालच्या पाणवठ्याची माहिती. आपण ही रसद तोडू शकतो. हे बघा, येणारी रसद ही इथनं बुरहाणपूरकडनं येणार. आपण या वाटा रोखायच्या. महाराजांना आपण तसा खलिता पाठवू, सतर्क करू. हा, खलिता पाठवू, निरोप धाडू, पण गस्ती घालणारी पथकं ती सावध असतील ना. अहो, सावध राहूनच मोघल हे सगळं करतायत. महाराजांनी आपल्या फौजेचं पथक रसद तोडण्यासाठी पाठवलं आणि रसद तोडली तर तिथल्या मोगली फौजेची उपासमार होईल. आणि मुख्य म्हणजे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहील. आता जिथं ही मोगली ठाणी आहेत आणि पुढे जिथं हालचाली करतील तिथल्या मोगली फौजेला चारा मिळणार नाही. तो आणण्यासाठी 2 कोसांवर जावं लागेल त्यांना. जी राणीसाहेब. आपण चाऱ्याला आगी लावू, सर्व चारा नष्ट करू. एकदा का घोड्यांची उपासमार सुरू झाली की मग मोगलांची एक बाजू लंगडी होईल. असंच करू. आम्ही देतो तो खलिता महाराजांपर्यंत पोहोचवा तातडीनं. जी. मोगलांचं जे तळ पडलं होतं त्याच्या पिछाडीच्या डोंगर पायथ्याला मोठ्या प्रमाणात आग लागली. दुर्बिणीतून आग दिसली नाही? आग नाही, परंतु धूर मात्र दिसला. लय भारी यंत्र आहे ते. होय, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लावली कुणी? राणी साहेबांनी. काय? वय महाराज, अहो राणी साहेबांनीच मोगलाचं गवत आणि चारा पेटवून दिला. अहो म्हणूनच तर त्यांनी तळमागं घेतलं. म्हणजे राणी साहेबांच्या सांगण्यावरून आपण त्यांची रसद तोडली. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे आपल्याकरता. आणि हेच त्या नौक्या शुजाच्या लक्षात आलं नाही आणि तो गाफील राहिला. म्हणजे आता रसदही आली नाही आणि घोड्यांच्या तोंडचा चारा देखील पेटला. बघा, धुराचे लोट. आम्हाला धुराचे लोट तर दिसलेच, परंतु राणी साहेबांची तळमळही दिसली. अहो, तळमळ म्हणजे मोठी तळमळ. त्या आहेत कुठं शहागडावर, पण काळजी महाराजांची. खरंय. बाजी काका, खान जमानच्या काय हालचाली?
त्या खान जमानला आपल्या माणकोजी दातोंड्याने असा काय तडाखा दिलाय तिरमिरलंच नथिये. 4 कोस भीतीनं मागे गेलाय खान जमान. तोच जास्त पिसाळल्यासारखा करत होता. रंडुला खान आणि मुरारपंतांच्या काय हालचाली? महाराज, अहो त्या बाजूची आघाडी दोघांनी एकदम मजबूत सांभाळली आहे बघा. म्हणजे आदिलशाही आपला शब्द निभावतीये तर. जी महाराज. सगळ्यात आधी महाबत खानाची कोंडी करायला हवी. एकदा महाबत खानाचा मणका मोडला की सगळ्यांनी बसकण मारलीच म्हणून समजा. चला जल्दी करू आणि महाबत खाना जेरीस आणू. घ्या. अहो काय हो हे जिजाक्का, उठसूट सदर, उठसूट दरबार, उठसूट ते खलिते, तो हेर हे नि ते. गोदा, जिजाक्का ते ठेवा बघू बाजूला. सारखं आपल्या त्या खलितात तोंड खुपसलेलं हायच. चला थाळा लावलाय आणि थोरल्या बाईसाहेब बी थांबल्या. अगं त्यांना म्हणावं तुम्ही घ्या थाळा, आम्ही येतो मागाहून. काय म्हणाव बाई, मला तर कधी कधी कोडच पडतं. अहो म्या म्हणते तुम्हासनी भूक कशी लागत नाही. गोदा अगं कशी लागेल भूक. महाराजांच्या विजयी खबरा ऐकून वाचूनच माझं पोट भरतं. अगं बया, अशी खबर तरी काय हाय? कजानं आमच्या जिजाकांचं पोट भरलं. गोदा अगं महाराजांची तलवार तळपली, मराठी फौजेनं पराक्रमाची शिकस्त केली. महाराजांपुढं मोगलांची पळता भुई थोडी झाली. खरंच? हो शिवबा, तो महाबत खान, त्याचा मुलगा खान जमान, शहजादा शुजा तलवारी रणात फेकून पळून गेले दिल्लीच्या दिशेनं. खरंच आई भवानीचाच आशीर्वाद आहे. खरंच हो, परिस्थिती अवघडच होती. परंतु आबासाहेबांची सरशी झाली. हो म्हणजे आबासाहेब गडावर लवकरच येणार. हो शिवबा, कधी आम्ही त्यांच्या कपाळी विजयाचा भवानी नाम ओढतोय असं झालंय आम्हाला. ये क्या सुन रहे हैं हम? इतनी बड़ी हार, और वो भी हमारी? नहीं, ये हमें कतई मंजूर नहीं. वजीर आला, शास्ता खान, खान दौरान, अलीवर्दी खान, नजमा खान, सबको बुलाओ. हम देखना चाहते हैं कि कहीं उनके शमशेरों पर जंग तो नहीं लग गया, या जंग के मैदान पर उनकी अक्ल पर पर्दा पड़ जाता है. बादशाह सलामत मगर. खामोश. वजीर आला, अपनी फौज तैयार करो. जी. शाहजी, शाहजी, क्या है ये शाहजी? उस शाहजी को तो हम दक्कन की चट्टानों पर ही कुचल कर रख देंगे. शास्ता खान से कहो कि अपनी तेज तर्रार फौज को तैयार करें. हम जल्द ही, आज ही दक्कन के लिए रवाना होंगे और उस शाहजी को खत्म करने के बाद ही लौटेंगे. हुक्म की तामील हो. नुकतीच खबर मिळाली आहे. दस्तूर खुद्द शहाजहान बादशाह आपल्या तेज तर्रार फौजेनिशी दख्खनला येतोय. हा मोठा बाका प्रसंग आहे. प्रसंग तर बाका आहेच, कारण आपण त्याचे ताबेदार राहिलो नाही. त्योच राग असणार त्याला. नाहीतर 60,000ची फौज म्हणजे काय चेष्टा आहे का? शहाजहान एवढ्या तयारीनिशी आलाय. त्याला जर धूळ चारायची असेल तर आपल्यालाही खूप तयारी करावी लागेल. आजच आपल्या सगळ्या सरदारांकडे खलिते रवाना करतो. ते तर कराच, परंतु केवळ निजामशाहीवर नाही,
तर हे उत्तरेतलं वादळ आदिलशाहीवरही घोंगावणार. आदिलशाहकडे खलिता पाठवायचा आहे का? पाठवून बघा, परंतु आता डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. दिलेला शब्द पाळला जाईलच याची काहीच हमी नाही. आता आपण कोणावरही विसंबून राहायचं नाही. मदत मिळाली तर ती घ्यायचीच, परंतु मदतीसाठी अडून बसायचं नाही. पण राज, आदिलशाहीत आपण जोडलेली काही माणसं आहेत, त्यांचं काय? जी मनानं आपली झाली आहेत ती तर आहेतच. रणदुल्ला खान आणि मुरार पंतांना खलिते पाठवून द्या. ते आपापल्या परीनं मदत करतीलच. आदिलशहाचं मत बनवायला आपल्याला त्यांचा उपयोग होईल. या वेळेला त्या शहाजहां बादशाहचा खुर्दाच करून टाकूया. जीवाभावाची माणसं आहे ती आपली. हाजी काका, माणसं जपली आहेत म्हणून ती आपल्या बरोबर आहेत. मुरारपंत जगदेवांसारखा माणूस आदिलशहाच्या दरबारात आपली बाजू लावून धरेल. होय होय. शिवाय रणदुल्ला खान तर आहेतच. त्यांना आमची मोठी फिकीर. आम्हास जर जखम झाली तर त्यांना कळ येते. सोनोपंत, हे दोन वाघ आदिलशहाच्या दरबारात आहेत म्हणून आम्हास कोणाचीही भीती नाही. चला, तयारीला लागा. जी. आऊ, हे पहा तोरण. हे काय शिवबा? अहो अहो, आबासाहेब येणार आहेत ना, म्हणून स्वागताची तयारी. इतक्यात येणं होणार नाही त्यांचं. पण तुम्ही तर म्हणाला होतात की आबासाहेब येणार आहेत म्हणून. मग आता काय झालं? कामं असतात शिवबा. हो, पण शत्रू तर सगळे पळून लावले होते त्यांनी. शत्रू गेले म्हणून कामं संपत नाही. नवीन शत्रू येतात का? नवनवीन शत्रू तर येतच राहणार. शत्रू कधीच संपत नाही. आणि शत्रू नसतानाही बरीच कामं असतात. व्यवस्था लावावी लागते. गाफील राहून चालत नाही. ते म्हणतात ना, साप अस्तनीतही असतात. राणीसाहेब, काय झालं? राणीसाहेब, आपल्या महाराजांच्या हातून महाबत खानाचा पराभव झाला. पण म्हणून बादशाहनं महाबत खानाला दोषी ठरवलं. आणि त्याचा धसका खाऊन महाबत खान मिळाला. लोक म्हणतात त्याला इजबादा झाली. झाली असेल. मोगलाईत काहीही होऊ शकतं. हा, पर महाबत खानाचा पराभव बादशाहच्या पचनी पडला नाही म्हणून तो आता स्वतःच दख्खनवर चालून येतोय. काय? होय राणीसाहेब, मोठी फौज घेऊन येतोय तो. म्हणजे आता ही लढाई निर्णायक असणार तर. अहो, आता लढाई होणार? हो शिवबा. आत्ता कुठं निजामशाही बाळसं धरू लागली होती, तोवर हा आलाच. हा, पण तुम्ही काळजी करू नका. आपल्या महाराजांना मानणारे आदिलशाहीमध्ये बरेच सरदार आहेत. शिवाय आपली माणसं आहेतच की. हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुरार जगदेव आहेत. हा, त्यांचा तर लय जीव आहे महाराजांवर. हो, या मोठ्या निर्णायक लढाईत त्यांचा खूप आधार होणार आहे राजांना. मुरार पंतांसोबतच्या मैत्रीमुळे आदिलशाही आणि निजामशाही एक होऊन लढतील मुघलांशी. आणि असं झालं तर नवा इतिहास घडेल. बघू, शहाजहान आता काय चाल खेळतो ते या घडीला महत्वाचं.